नमस्कार मित्रांनो. आपण आज गट क च्या पूर्व परीक्षेसाठी एक विशेष टेस्ट सिरीज आपण सुरू करतोय, ज्याच्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला देतोय. आपण काही दिवसापूर्वी टार्गेट 45 ची टेस्ट सिरीज सुरू केली होती. त्याच्यामध्ये पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअर असं 3 विषयाचं टार्गेट 45 मिनिमम आपले मार्क मिळाले पाहिजे. या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपलं बेंचमार्क ठेवून आपण ऑलमोस्ट 3 महिने 3.5 महिने काम करत होतो. अगदी त्याच पॉइंट ऑफ व्ह्यूनं याही ठिकाणी राज्यघटना आणि अर्थव्यवस्था या दोन्ही विषयावरती आपल्याला कंटिन्यू सराव करता यावा, या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपण ही T20 सिरीज आपण सुरू केलेली आहे. राज्यघटनेचा T20 सिरीज म्हणजे दररोज सिरीज कशा प्रकारची असावी? एक टेस्ट सिरीज 20 प्रश्न, एका पेपरमध्ये 20 प्रश्न असतील आणि हा जो टेस्ट सिरीजचा प्लॅन आहे तो दररोज न ठेवता आपण त्याच्यात 2 दिवसाचा गॅप ठेवलेला आहे. जसं की आता आज 24 मार्च रोजी टेस्ट आहे, तर 24 मार्चला जी टेस्ट आहे ती टेस्ट संविधान सभा व संविधान विकास याच्यावर टेस्ट असेल. 20 मार्कांची, 20 प्रश्नांची. त्यानंतर 24 नंतर 28ला, 28 नंतर 1 एप्रिलला, त्यानंतर 5 एप्रिलला, असं मध्ये 2 दिवसाचा 3 दिवसाचा गॅप दिलेला आहे. आणि याचं सगळं सविस्तर शेड्यूल जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देण्यात आलेलं आहे. टेलिग्राम चॅनल पॉलिटी बाय श्याम तुम्ही सर्च करा, त्याच्यावरती तुम्हाला हे सगळं डिटेल सापडेल आहे. पण हे शेड्यूल आपण कंटिन्यू चालू ठेवलेलं आहे 20 मे पर्यंत. 20 मे पर्यंत पॉलिटीच्या 20 टेस्ट, प्रत्येक पेपर 20 क्वेश्चनचा, एकूण 20 पेपर्स आपण कंटिन्यू घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईनला यायचं आहे त्यांनी संध्याकाळी 9:30 वाजता ऑफलाईनला येऊ शकता. त्यासाठी कुठलीही स्वतंत्र फीस नाही. तुम्हाला हा कोर्स ऑनलाईनच परचेस करायचा आहे. आपल्या पेरा इन्स्टिट्यूट या ॲपवरती तुम्हाला हा कोर्स अवेलेबल आहे. त्याची फीस फक्त 149 रुपये फीस आहे. ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही घेतोय आपण, परंतु कोर्स मात्र तुम्हाला ऑनलाईनच परचेस करायचा आहे. 149 रुपीज मध्ये हा कोर्स तुम्हाला मिळेल. पॉलिटीच्या 20 पेपरसाठी हा टेस्ट सिरीजचा पूर्ण पार्ट आहे. आणि जर ऑनलाईन कोर्स घेतला असेल तर तुम्ही ऑफलाईनला पण येऊन बसू शकता. त्यासोबतच रेकॉर्डिंग तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे. त्यासोबत ह्याचं जे विश्लेषण आहे ते सुद्धा विश्लेषण ऑनलाईनच होणार आहे, ऑफलाईन नाही. त्यामुळे पेपरला येऊ शकता, 9:30 ते 9:45 पेपर देऊ शकता ज्या दिवशी शेड्यूल आहे त्या दिवसाप्रमाणे. आणि एक्सप्लेनेशन मात्र ऑनलाईन असेल, रेकॉर्डेड स्वरूपातही तुम्हाला बघता येईल. आणि हे 1 जून पर्यंत तुमच्याकडे हा कोर्स व्हॅलिड असणार आहे. तोपर्यंत हे सगळे लेक्चर्स व्हिडिओ तुम्ही बघू शकता. सेम तसंच पॅटर्न, तसंच सिरीज इकॉनॉमीची पण आहे. इकॉनॉमीची पण 20 पेपर्स आहेत, प्रत्येक पेपर 20 क्वेश्चनचा आहे. ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही माध्यमातून आहे. संध्याकाळी 9:30 वाजता हा पेपर ऑफलाईन मध्ये पण होईल. इथं पण टॉपिक दिलेत, फक्त फरक काय केलाय, इथं 24 मार्चला आज टेस्ट आहे, तर 1 दिवसाचा गॅप ठेवून 26 मार्चला इकॉनॉमिक्स, पुन्हा 28 मार्चला पॉलिटी, 30 मार्चला इकॉनॉमिक्स, 1 एप्रिलला पॉलिटी, 3 एप्रिलला इकॉनॉमिक्स. असं प्रत्येक विषयाला तुम्हाला 1 दिवस मध्ये पुढच्या नेक्स्ट डेच्या टॉपिकचं अभ्यास करायला, रिव्हिजन करायला वेळ मिळतो. आज अभ्यास करा पॉलिटीच्या एका टॉपिकचा आणि उद्या पॉलिटीची टेस्ट द्या. परवा इकॉनॉमीच्या एका टॉपिकचा अभ्यास करा, त्या परवाला इकॉनॉमीची टेस्ट द्या. असं दररोज एक टॉपिक अभ्यास करा, नेक्स्ट डेला त्या टॉपिकची टेस्ट द्या. याप्रमाणे कंटिन्यू हे टेस्ट सिरीज मी टाकली आहे गट क च्या पूर्व परीक्षा 1 जूनच्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं. परंतु या पेपरचा दर्जा आणि या पेपरची प्रॅक्टिस, पेपरचं लेवल सगळं अगदी गट ब च्या मुख्य परीक्षेला सुद्धा उपयुक्त होईल एवढ्या मजबूत लेवलवरती हे 20 पेपर आणि हे 20 पेपर असणार आहेत. त्यामुळे निश्चिंतपणे जे विद्यार्थी गट ब किंवा गट क पूर्व किंवा मुख्य परीक्षा देत आहेत त्यांनी हे 20 पेपर आणि हे 20 पेपर असे 40 पेपर सॉल्व्ह करा, हरकत नाही. इकॉनॉमीची सुद्धा टेस्ट सिरीजची फीस फक्त 149 रुपयेच आहे. या पण टेस्ट सिरीज इथं 21 मे ला संपणार आहे आणि पॉलिटीची 20 मे ला संपणार आहे. याप्रमाणे तुम्ही 20 मे ला कंप्लीट टेस्ट सिरीज म्हणून मुक्त व्हाल. पुढे तुमच्याकडे 10 दिवस अजून रिझर्व्ह टाइम मिळतो. 1 जूनच्या परीक्षेच्या अगोदर 10 दिवस रेडी होता येईल, या उद्देशानं या टेस्ट सिरीजला आपण सुरू करतोय. ह्या टेस्टचा मूळ उद्देश एवढाच आहे की अभ्यास कितीही करा, रिव्हिजन कितीही करा, सराव केल्याशिवाय एक्झॅक्ट कळत नाही की आपलं नेमकं
काय चुकतंय, काय बरोबर येतंय आणि काही वेळेला आपण आपले टॉपिक सुद्धा बघूयात, करूयात या दिवशी, त्या दिवशी असं होतं. तर तुम्ही या टेस्टच्या निमित्ताने रोज एक टॉपिक न चुकता मन लावून कराल. फक्त 1-1.5 तास अभ्यासाला वेळ दिलाय. नेक्स्ट डेला लगेच त्याच्यावर टेस्ट दिलेली आहे. पॉलिटीचे 20 टॉपिक्स, इकॉनॉमीचे 20 टॉपिक्स मी तुम्हाला शेड्यूल आपल्या ग्रुपवर टाकलेला आहे. ते जरूर बघा आणि त्यासोबत पेपरला सॉल्व्ह करायला विसरू नका आहे. ऑनलाईन हा कोर्स परचेस करावा लागेल. त्यानंतरच ऑफलाईनला टेस्टला बसता येईल. ऑफलाईनला यायचंय तर 10 मिनिटं अगोदर येणं आवश्यक आहे. 9:30 ते 9:45 टेस्ट होईल. एक्सप्लेनेशन ऑनलाईन होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईनच ऐकायचं आहे त्यांच्यासाठी पेपर संध्याकाळी दररोज अपलोड होईल. नेक्स्ट डेला प्रिंट काढावं आणि त्याचं लेक्चरही ऐकावं. याप्रमाणे तुम्हाला त्या दिवसाचा पेपर त्या दिवशी उपलब्ध होईल. नेक्स्ट डे पर्यंत त्याचं लेक्चरही विश्लेषण केलेलं अपलोड होईल आहे. थँक्यू. पुन्हा भेटू.